हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल ॲट सुगरण. चला तर आज बनवूया हिरव्या वाटणाची मोडाच्या मटकीची रस्सा भाजी. त्यासाठी आपण 8 ते 9 लसूणच्या पाकळ्या घेणार आहोत. त्याच्यानंतर 7-8 मिरच्या अशा तोडून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्याच्यात खोबरे टाकायचे आहे, कोथिंबीर टाकायचे आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत. आता हे सर्व पाणी टाकून मिक्स करून एकदम स्मूथ पेस्टमध्ये ग्राइंड करून घ्यायचे. यासाठी आपल्याला मी 2 मीडियम साईजचे कांदे आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. तर आता कढई तापत ठेवली आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकत आहे. तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचे आपल्याला. जर तुम्हाला वारंवार लाल तिखटाची मटकी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी टाकली आहे. मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर 1 चमचा जिरे टाकत आहे. याच्यामध्ये जिरे टाकल्यानंतर आले लसूण खोबऱ्याची जी पेस्ट आहे ती टाकत आहे. त्याच्यानंतर जो कांदा आपण बारीक चिरलेला आहे तो लगेच टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. नंतर टोमॅटो टाकून परत सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे आपल्याला. आता कांदा टोमॅटो एकदम व्यवस्थित फुल गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे. म्हणजे चांगलं एक प्रकार शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ते. त्याच्यानंतर जे वाटण केलेलं होतं आपण ते वाटण टाकून घ्यायचं आहे. वाटण टाकल्यानंतर सर्व व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे. तेलामध्ये चांगलं वाटण परतून घ्यायचं आहे आपल्याला. ही जी भाजी आहे ती चवीला एकदम खूप छान लागते आणि वेगळी टेस्ट असते. त्याच्यामुळे खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. ही तुम्ही गरम गरम चपातीसोबत किंवा बाजरीची भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता. ही जी रेसिपी आहे ती माझी आजी करायची, त्याच्यामुळे मला ही माहीत आहे. खूप छान लागायची ही रेसिपी. तेलामध्ये एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला हे वाटण. त्यानंतर जी मटकी आहे मोड आलेली ती टाकून घ्यायची आहे याच्यात. आणि सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ओतायचे आहे आपल्याला. तुम्हाला केवढा रस्सा हवा त्याप्रमाणे तुम्ही पाणी ओतून घ्या त्याच्यामध्ये. पाणी ओतल्यानंतर चवीपुरते मीठ टाकायचे आहे आणि धना पावडर टाकायची. मी टाकायची विसरले होते म्हणून मी ते वरून टाकलेले आहे धने पावडर. जर तुमच्याकडे ताजी कोथिंबीर असेल तर धने पावडरची गरज नाही, तुम्ही ती कोथिंबीर टाकू शकता. नंतर चवीपुरते मीठ टाकून
परत एकदा व्यवस्थित सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे आणि फुल गॅस करून एक चांगली उकळी आणून द्यायची आहे भाजीला. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली भाजी इथे चांगली उकळली आहे आणि आता ही भाजी आपली तयार झालेली आहे. अतिशय चविष्ट लागते भाजी खाण्यासाठी हिरव्या वाटणाची. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी तुम्हाला. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.